नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय ठिकाणाची यात्रा करणार आहोत, जे आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक, अमरनाथ गुफा। ही गुफा केवळ भगवान शिवांच्या भक्तीचं केंद्र नाही, तर येथील बर्फाचं शिवलिंग, अमरकथा आणि कबुतराचा जोडा यामुळे हे ठिकाण रहस्याने परिपूर्ण आहे। यंदा 2025मध्ये अमरनाथ यात्रेला विशेष महत्त्व आहे। चला जाणून घेऊया या गुफेची पौराणिक कथा, वैज्ञानिक रहस्य आणि ताज्या घडामोडी। जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि रहस्यमय कथा आवडत असतील तर आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। भाग 1, अमरनाथ गुफेची ओळख आणि स्थान। अमरनाथ गुफा जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील समुद्र सपाटीपासून 3888 मीटर उंचीवर आहे। श्रीनगरपासून 141 किलोमीटर अंतरावर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये ही गुफा आहे। गुफेची लांबी 19 मीटर, रुंदी 16 मीटर आणि उंची 11 मीटर आहे। ही गुफा भगवान शिवांना समर्पित आहे आणि येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे, म्हणजेच ते नैसर्गिकरित्या बर्फांपासून बनते। या गुफेची खासियत म्हणजे दरवर्षी जून-जुलैमध्ये श्रावण महिन्यात येथे बर्फांच्या थेंबांपासून शिवलिंग तयार होते। हे शिवलिंग चंद्राच्या वाढत्या घटत्या चक्रानुसार आकार बदलते। श्रावण पौर्णिमेला ते पूर्ण आकारात असते, तर अमावस्येपर्यंत लहान होते। गुफेत गणेश, भैरव आणि पार्वती यांच्या ही हिमखंड तयार होतात, जे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गाने केली जाते, पहलगाव मार्ग आणि बालटाल मार्ग। ही यात्रा कठीण आहे, कारण उंची आणि थंडीमुळे शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे। 2025मध्ये ही यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत आहे आणि लाखो भक्त बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी येतात। 2 पौराणिक कथा। अमरकथा। अमरनाथ गुफेचे नाव अमरकथा पडले। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवांना त्यांच्या अमरत्वाचे रहस्य विचारला। त्या म्हणाल्या, तुम्ही कधीच मरत नाही, पण मला प्रत्येक जन्मात तपश्चर्या करून तुम्हाला प्राप्त करावं लागतं। यामागचं रहस्य काय? शिवांनी हे रहस्य सांगण्यासाठी एकांत शोधला, जिथे कोणीही ऐकू शकणार नाही। शिवांनी आपल्या साथीदारांना मार्गात सोडलं। अनंतनाग येथे अनंतनाग, चंदनवाडी येथे चंदन, शेषनाग झाली येथे शेषनाग आणि पंचतरणी येथे पंचतत्व। गुफेत फक्त पार्वती आणि शिव होते, पण एक कबुतराचा जोडा आणि एक शुक तेथे होता। शिवांनी पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितलं, पण पार्वतीला झोप लागली। कबुतरांनी आणि शुकाने ही कथा ऐकली आणि ते अमर झाले। शुक नंतर शुकदेव ऋषी झाले, तर कबुतराचा जोडा आजही गुफेत दिसतो, असं भक्तांचं म्हणणं आहे। या कबुतरांना पाहणं अत्यंत शुभ मानलं जातं। भक्तांचा विश्वास आहे की ज्यांना हे कबूतर दिसतात त्यांना शिव पार्वतीचा आशीर्वाद मिळतं। 3 हिमशिवलिंगाचं रहस्य। अमरनाथ गुफेत सर्वात मोठं रहस्य आहे हिमशिवलिंग। गुफेचं बर्फाच्या थेंबापासून हे शिवलिंग तयार होतं, पण गुफेच्या इतर भागात कच्ची बर्फे असतात, जी हाताला लागताच वितळते। पण हिमशिवलिंगाचं बर्फ ठोस असते। हे कसं घडतं याचा वैज्ञानिक खुलासा अजूनही परिपूर्ण झालेला नाही। गुफेत पाण्याचा स्रोत कुठूनही येतो, हेही एक गूढ आहे। काहींच्या मते गुफेच्या छतावरून टपकणाऱ्या बर्फाच्या थेंबांमुळे हे शिवलिंग बनतं, पण त्याची ठोस रचना आणि चंद्राच्या चक्रानुसार बदलणारा आकार वैज्ञानिकांना आश्चर्यचकित करतो।
काही विद्वानांचा दावा आहे की गुफेच्या आतील तापमान आणि हवामान यामुळे हे शक्य होतं, पण याचा पूर्ण अभ्यास अजून बाकी आहे. भक्तांचा विश्वास आहे की हे शिवलिंग स्वयंभू आहे, भगवान शिवांचा चमत्कार आहे. 4. गुफेची खोज आणि वाद. अमरनाथ गुफेची खोज कोणी केली यावरून वाद आहे. काहींच्या मते ही गुफा हजारो वर्षांपासून तीर्थस्थळ आहे आणि कश्यप ऋषींनी काश्मीर खोऱ्यातील पाणी काढून ही जागा उघड केली. पण एक लोकप्रिय कथा सांगते की 19व्या शतकात बुटा मालिक नावाच्या मुस्लिम गडरियाने ही गुफा शोधली. त्याला एक साधूने कोशाचं पिशवी दिलं, जे घरी गेल्यावर सोनं झालं. बुटा मालिक पुन्हा साधूला भेटायला गेला तेव्हा त्याला ही गुफा सापडली. मात्र काही इतिहासकारांच्या मते ही कथा खरी नाही आणि अमरनाथ गुफा सनातन धर्मात प्राचीन काळापासून पूजली जाते. 11व्या शतकात आणि सूर्यमुठीने येथे त्रिशूल आणि इतर चिन्ह अर्पण केल्याचा उल्लेख आहे. यावरून काहींचं म्हणणं आहे की बुटा मालिक यांच्या कथेला धर्मनिरपेक्ष रंग देण्यासाठी प्रसारित केलं गेलं. 5. 2025च्या यात्रेच्या ताज्या घडामोडी. 2025मध्ये अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली आणि 9 ऑगस्टपर्यंत चालेल. यंदा यात्रेकऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसते. स्थानिक लोकांचा उत्साह आणि प्रशासनाच्या तयारीमुळे यंदा ही यात्रा यशस्वी होत आहे. जम्मूमधील रमबन येथे काही यात्रेकऱ्यांची गाडी अपघातग्रस्त झाली, पण प्रशासनाने तत्काळ मदत पुरवली. यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्था कडक आहे, कारण यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा धोका होता. श्री अमरनाथजी इब्राहिम बोर्ड आणि जम्मू काश्मीर सरकार यांनी यात्रेकरूंसाठी आरोग्य सुविधा, निवास आणि मार्गदर्शनाची व्यवस्था केली. मित्रांनो, अमरनाथ गुफेची ही कहाणी भक्ती, रहस्य आणि चमत्कारांनी भरलेली आहे. हिमशिवलिंग, कबुतराचा जोडा आणि अमरनाथ गुफा यामुळे हे ठिकाण प्रत्येक शिवभक्तांसाठी पवित्र आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुम्ही अमरनाथ यात्रेला गेलात का? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. धन्यवाद.